Dear friends, next article is structure of chromosome. क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आपण स्टडी करत आहोत. इंटरफेज मध्ये एक क्रोमॅटिन फायबर असतो, डुप्लिकेशन मध्ये आणखी एक बनतो आणि कॉइलिंग सुपर कॉइलिंग होऊन हा बनतो एक क्रोमोसोम. की ज्या क्रोमोसोम मध्ये दोन सिस्टर क्रोमॅटिड असतात आणि हे दोन्ही एकमेकाला इथं सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं जोडलेले असतात. So these two chromatids are connected by centromere. आणि इथं जो शॉर्ट आर्म तयार होतो त्याला आपण म्हणतो पी आर्म and this long arm is called as Q arm. MCQ for NEET previous exam. This information is important for NEET paper, last year papers. या 2 वर्षात कधीतरी याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. पी आर्म, क्यू आर्म, कोणता लांब कोणता शॉर्ट यावर. क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आपण आता पाहू. The chromosome is covered by पेलिकल. क्रोमोसोम भोवती जे मेम्ब्रेन आहे त्याला आपण म्हणतो, आवरण आहे त्याला आपण म्हणतो पेलिकल. आणि या पेलिकलच्या आत मॅट्रिक्स 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 भरपूर भरलेला आहे. मॅट्रिक्स आणि इथं आपल्याला कॉन्स्ट्रिक्शन दिसतात. हे आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, त्यालाच आपण म्हणतो सेंट्रोमियर. आणि इथं आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंबर 1, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंबर 2. This secondary constriction is also called as nucleolar organizer. जे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. आता न्यूक्लिओलस, you know nucleolus present in nucleus. Term nucleolus was coined by Fontana. Term nucleolus was coined by Fontana. Nucleolus consists of fibrillar zones, granular zones, amorphous zone, but membrane is absent. And nucleolus is a site of synthesis of ribosomal RNA and ribosome. रायबोसोमल RNA आणि रायबोसोम प्रोडक्शन हे फंक्शन आहे. त्यानंतर इथं आहे टीलोमेयर.
या पार्टला आपण म्हणतो टीलोमियर. व्हॉट इज द रोल ऑफ टीलोमियर? हे टीलोमियर आहे. या टीलोमियरला आपण म्हणजे कशासाठी आहे टीलोमियर? टीलोमियर प्रिव्हेंट द स्टिकिंग ऑफ क्रोमोसोम्स. दोन क्रोमोसोम एकमेकाला चिकटू नयेत याच्यासाठी कोण मदत करतं? तर टीलोमियर मदत करणार. तुम्हाला क्वेश्चन असा पण विचारला जाईल काय? विच ऑफ द फॉलोइंग पार्ट इज रिड्यूस्ड और डिक्रीजेस इन साइज एज एज ऑफ पर्सन इन्क्रीजेस. जसं वय वाढतं तसा टीलोमियर लहान 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 होत राहतो. सो इट इज कन्सर्न विथ इन्क्रीज इन एज. ज्यावेळी तुम्ही सायंटिस्ट तुमच्यापैकी जर कोणी झालं तर एक संशोधन करा. आता आमचं काय व्हायचं ते झालं, परंतु तुम्ही जर असं संशोधन केलं, टीलोमियर कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्ही लोकांना कायम तरुण ठेवाल. हे तुम्ही संशोधन करा. आता आमचं काय विषय नाहीये, परंतु तुम्हाला पुढं फायदा होईल. असो, गमतीचा भाग सोडा. टीलोमियरचा रोल आपल्या लक्षात आला. प्रिव्हेंट द स्टिकिंग ऑफ क्रोमोसोम्स. देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. इथं जो आपल्याला थ्रेड लाईक पार्ट दिसतो, इथं जो आपल्याला थ्रेड लाईक पार्ट दिसतो, त्या थ्रेड लाईक पार्टला हा थ्रेड आहे, थ्रेड आहे, थ्रेड आहे, थ्रेड आहे, थ्रेड आहे, थ्रेड आहे. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो काय? क्रोमोनिमॅटा. क्रोमोनिमॅटा. त्याच्यामध्ये मनी 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 आपल्याला जशी एखादी माळ दिसते तशा प्रकारे क्रोमोमियर्स अशा अनेक क्रोमोमियर्सनी क्रोमोनिमॅटा बनतो. आता हा जर पार्ट आपण क्रोमोनिमॅटाचा हा पार्ट जर एनलार्ज केला, मोठा करून पाहिला, तर तो कसा दिसेल हे आपण पुढच्या फिगर मध्ये पाहू. इथं पहा, एकदम एक्सलंट फोटोग्राफ आहे, त्यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत तुम्हाला. इथं पहा, हा क्रोमोसोम आहे, दोन क्रोमॅटिड आहेत त्याचे. ओरिजिनल क्रोमॅटिड पहिला एक आणि डुप्लिकेशन मध्ये बनलेला एक इंटरफेस मध्ये. दोघांना जोडलेलं आहे कुणी? सेंट्रोमियरनं. शॉर्ट पी आर्म आहे, लॉंग क्यू आर्म आहे. आणि इथं तुम्हाला त्या क्रोमॅटिडचा थोडासा तुकडा इथला एनलार्ज केला तर अनकॉइलिंग 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 करत चाललो आपण. आणि अनकॉइलिंग केलं तर इथं एक माळ दिसते. मनी दोरा मनी दोरा मनी दोरा मनी दोरा मनी दोरा अशी इथं माळ तयार झालेली दिसते. If we magnify the chromosomal fiber, chromatin fiber, it looks like a beads on string. Beads on string म्हणजे एखादी माळ. आता माळ म्हटलं की काय आलं? मणी आणि दोरा. दोरा सलग आहे,
पण आपल्या प्रत्येक सेलमध्ये हा जो डीएनएचा धागा आहे तो धागा 2.25 मीटर आहे, 2.2 मीटर लॉंग, 2.2 मीटर लेंथचा तो धागा आहे आणि त्याच्यामध्ये मनी आहेत. ते जे मनी आहेत ते पॅकिंग करण्यासाठी आहेत. ते मनी म्हणजे पॅकिंग करण्यासाठी आहेत. तर मनी दोरा असं एक पॅकिंग केलेलं युनिट जे बनतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओसोम. याला आपण म्हणतो न्यूक्लिओसोम. हा दुसरा न्यूक्लिओसोम, तिसरा न्यूक्लिओसोम, चौथा न्यूक्लिओसोम युनिट. असं एक न्यूक्लिओसोम युनिट दुसऱ्याला जोडलं, दुसरं न्यूक्लिओसोम युनिट तिसऱ्याला जोडलं, तिसरं युनिट चौथ्याला जोडलं, असे युनिट जोडून हा क्रोमॅटिन फायबर तयार होतो. नाउ क्वेश्चन मे आस्क, what is the percentage of DNA and proteins? तर काही ठिकाणी रेफरन्स आपल्याला मिळतो पर्सेंटेज 50% आणि 50% रेशो 1:1 असा मिळतो आणि काही ठिकाणी रेफरन्स आपल्याला मिळतो 40% डीएनए आहे, 50% हिस्टोन आणि पुन्हा 10% नॉन हिस्टोन प्रोटीन्स आहेत. So protein and DNA are two important components of chromatin fiber. हे दोन महत्वाचे इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत. आता याच्यामध्ये डिटेल स्ट्रक्चर जर स्टडी करायचं म्हटलं तर समजा प्रोटीनचा विचार करा. प्रोटीन या ठिकाणी 2 टाइपचे प्रोटीन्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स लाईक हिस्टोन and non-histone proteins. Histone proteins and non-histone proteins are present in this chromatin fiber. Most important group of protein is histone proteins. You know, histone is heterogeneous group of proteins and it contains large amount of lysine and arginine amino acids. हिस्टोन हा हेटेरोजिनस ग्रुप आहे प्रोटीनचा आणि त्याच्यामध्ये लायसिन आणि आर्जिनिन नावाचे ॲमिनो ॲसिड असतात. म्हणून हे बेसिक प्रोटीन आहे, बेसिक ॲमिनो ॲसिड आहेत हे. कारण हिस्टोन बेसिक प्रोटीन आहे, डीएनए ॲसिड आहे. एका ॲसिडचं बाइंडिंग बेस बरोबर पक्क व्हावं म्हणून अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे. तर हिस्टोन हेट्रोजिनस ग्रुप आहे प्रोटीनचा आणि त्यामध्ये प्रोटीन्स आहेत हिस्टोन नंबर 1, हिस्टोन नंबर 2A, हिस्टोन नंबर 2B, हिस्टोन नंबर 3 and histone number 4. These are 5 types of histone proteins present in chromatin fiber. Out of these 5 types of histone proteins, 2 molecules of 2A, H2A चे 2 मॉलिक्यूल, H2B चे 2 मॉलिक्यूल, H3 चे 2 मॉलिक्यूल आणि H4 चे 2 मॉलिक्यूल. अशा प्रकारे
8 प्रोटीन मिळून एक प्रोटीनची कोर तयार होते. 8 प्रोटीनची कोर तयार होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ऑक्टॅमर. 8 हिस्टोन प्रोटीनची कोर तयार होते, त्यालाच आपण म्हणतो ऑक्टॅमर. आणि या 8 हिस्टोन प्रोटीन वरती, म्हणजे आता इथं पहा, हे 8 हिस्टोन प्रोटीन आहे. ऑक्टॅमर, 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 आणि हे ट्विस्ट झालेत सगळे. कॉइलिंग, सुपर कॉइलिंग केलं इथं. आता या ऑक्टॅमरचं नेचर पाहिलं तर इथं पुन्हा आपण सेपरेट काढूया. हे 8 प्रोटीन्स मिळून इथं ऑक्टॅमर असेल. हे दुसरं ऑक्टॅमर आहे. हिस्टोन प्रोटीनचं 8 मॉलिक्युलचं हे ऑक्टॅमर बनलेलं आहे. आणि या ऑक्टॅमर मध्ये डीएनएचा धागा, इकडून डीएनएचा धागा आलाय, एक राऊंड पूर्ण केला, दुसरा राऊंड पाऊण झाला, 1.25 राऊंड याच्या भोवती गुंडाळलेत. आपल्याकडं जी माळ असते त्या माळेमध्ये आपण काय करतो? आपल्याकडं जी माळ असते त्या माळेमध्ये आपण काय करतो? त्या मण्याला होल पाडून दोरा पुढं पाठवतो, पास करतो. फरक एवढाच आहे, या मण्याभोवती डीएनएचा धागा रॅप केलाय, गुंडाळलाय. 1.25 राऊंड झाले त्या धाग्याचे, पुन्हा धागा पुढं गेला, पुन्हा दुसरी प्रोटीन कोर मिळाली, 1.25 राऊंड पुढं, पुन्हा 1.25 राऊंड पुढं, पुन्हा 1.25 राऊंड पुढं. अशा पद्धतीनं धागा तोच आहे, डीएनएचा धागा आहे. आणि तो डीएनएचा धागा प्रत्येक ठिकाणी 1.25 राऊंड, 1.25 राऊंड याप्रमाणे पुढं 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 जातो. आणि असा डीएनए इथं पुन्हा आला, 1.25 राऊंड, 1.25 राऊंड पुढं. इथं आता हा जो धागा आहे तो 2 हिस्टोन प्रोटीनच्या कोर मधला धागा आहे. आणि 2 हिस्टोन प्रोटीनच्या कोर मधला हा धागा, त्याला नाव आहे लिंकर डीएनए. इट इज लिंकर डीएनए. 2 प्रोटीन कोर मध्ये जो थ्रेड आहे त्याला आपण म्हणतो लिंकर डीएनए. And H1 protein is associated with linker DNA. H1 नावाचं जे प्रोटीन आहे ते लिंकर डीएनए शी असोसिएटेड आहे. इट इज असोसिएटेड विथ लिंकर डीएनए. तर असे हिस्टोन प्रोटीनची कोर, त्याच्याभोवती 1.25 राऊंड, पुन्हा डीएनए पुढे गेलं, लिंकर डीएनए. H1 त्याच्याबरोबर प्लगिंग प्रोटीन आहे. हे H1 काय आहे? प्लगिंग प्रोटीन आहे. याची सेपरेट डायग्राम ड्रॉ करून त्याच्यावर MCQ विचारला जातो. या न्यूक्लिओसोमची डायग्राम काढून त्यावर आपल्याला MCQ विचारला जातो. त्यामुळं हे लक्षात असू द्या. मग तुम्ही म्हणाल की हिस्टोन प्रोटीन कशासाठी आहेत? व्हॉट इज द रोल ऑफ प्रोटीन? डीएनए तर काय हेरिडिटरी मटेरियल आहे, पण हिस्टोन प्रोटीन कशासाठी आहेत? एवढा 2.25 मीटर लांब धागा, 2.2 मीटर लेंथचा डीएनएचा धागा मायक्रोस्कोपिक सेलमध्ये, आपल्याला मायक्रोस्कोपिक सेलमध्ये तो गुंडाळून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित पॅक करून ठेवायचा आहे. आणि म्हणून
पॅकिंग करण्याचं काम हिस्टोन प्रोटीन करतं. जसं आपल्याकडं एखादा रीळ असतो, 1000 मीटर धागा त्या रीळाभोवती गुंडाळलेला आहे आणि ज्यावेळी वेगळा करायचा आहे धागा व्यवस्थित 1000 मीटर व्यवस्थित वेगळा करता येतो, कारण पॅकिंग त्या रीळाभोवती व्यवस्थित केलेलं असतं. तशाच प्रकारे पॅकिंगचं काम इथं केलं जातं. तशाच प्रकारे पॅकिंगचं काम इथं केलं जातं. तर हिस्टोन इज पॅकिंग मटेरियल. मग नॉन हिस्टोनचं काय? ॲडिशनल पॅकेजिंग. यामध्ये जे ॲडिशनल पॅकेजिंग केलं जातं ते पॅकेजिंग करायचं काम नॉन हिस्टोन प्रोटीन करतात. आणि हा तर DNA ऑलरेडी आपल्याला माहीत आहेच. आपल्याला हा माहीत आहे.